नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। टाटा मेमोरियल सेंटर मुंबई अंतर्गत भरती निघालेली आहे। 2025 ची नवीन भरती निघाली असून ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। टाटा मेमोरियल सेंटर मुंबई अंतर्गत ही भरती निघालेली आहे। 2025 ही भरती आहे। जागा तुम्हाला 330 जागांसाठी इथे भरती होणार आहे। लास्ट डेट काय आहे, 14 नोव्हेंबर 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। अर्ज पद्धती ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचं आहे। संधी सोडू नका, लगेचच तुम्ही इथे अर्ज करू शकता। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया। बघा, टाटा मेमोरियल सेंटर रिक्वायरमेंट 2025 ही भरती आहे। टीएमसी अंतर्गत पदानुसार एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून इथे अर्ज मागवण्यात येत आहे। अर्ज ही ऑनलाईन पद्धतीने करायची आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 14 नोव्हेंबर 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। विभागाचे नाव काय आहे, टीएमसी मुंबई अंतर्गत ही भरती निघालेली आहे। केंद्र सरकारची जॉब आहे। वयोमर्यादा तुम्हाला इथे 45 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। महाराष्ट्रातील व भारतातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अनुभव आणि फ्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अर्ज पद्धती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने इथे अर्ज करायचं आहे। बघा, तुम्हाला वेतन इथे 9,300 ते 34,800 पर्यंत वेतन मिळणार आहे। अर्ज फी खुल्या प्रवर्गासाठी 300 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी इथे फी नाहीये। नोकरीचे प्रकार कसे आहे, रेग्युलर बेसिस परमनंट जॉब आहे। रिटन एक्झाम इथे होणार आहे, स्किल टेस्ट होणार आहे आणि इंटरव्ह्यू होणार आहे। अप्लाय स्टार्ट झालेला आहे का, तर हो, अप्लाय स्टार्ट झालेला आहे आणि लास्ट डेट 14 नोव्हेंबर 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। नोकरीचे ठिकाण कुठे आहे, तर मुंबई या ठिकाणी हे नोकरीचे ठिकाण आहे। त्यानंतर आपण पीडीएफ नोटिफिकेशन इथे पाहणार आहोत। बघा, टाटा मेमोरियल सेंटर या अंतर्गत इथे भरती निघालेली आहे। बघा, कुठल्या पदासाठी इथे भरती निघालेली आहे, जे उमेदवार इथे अर्ज करायला एलिजिबल आहेत ते उमेदवार इथे अर्ज करू शकतात। फिमेल नर्स ए यांच्यासाठी इथे जागा निघालेली आहे। नवी मुंबई या ठिकाणी जॉब लोकेशन असणार आहे। लेवल तुम्हाला 7 ची इथे सॅलरी मिळणार आहे। त्यामध्ये इन्क्रीमेंट सुद्धा इथे असणार आहेत। लेवल 7 ची पे मॅट्रिक्स आहे 44,900 तुम्हाला आणि अलाउन्सेस अप्लिकेबल असणार आहेत। त्यानंतर बघा, 30 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। क्वालिफिकेशन एज्युकेशन काय लागणार आहे तुम्हाला, जे नर्स आहेत फिमेल नर्स त्यांच्यासाठी बघा, एज्युकेशन क्वालिफिकेशन इथे काय लागणार आहे, जनरल नर्सिंग मिडवाइफ प्लस डिप्लोमा इन ऑन्कॉलॉजी नर्सिंग और बेसिक पोस्ट बेसिक BSc नर्सिंग असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। कॅन्डिडेट शुड बी, बघा, तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन विथ इंडियन काउन्सिलिंग असेल किंवा स्टेट काउन्सिलिंग असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। इसेन्शियल एक्सपिरियन्स सुद्धा दिलेला आहे। 1 इयर क्लिनिकल एक्सपिरियन्स असेल 50 बेडेड हॉस्पिटलमध्ये तर तुम्हाला इथे अप्लाय करता येणार आहे। त्यानंतर लोकेशन सुद्धा इथे दिलेलं आहे, परेल मुंबई आणि कॅन्सर ट्रीटमेंट मुंबई, नवी मुंबई या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर नर्स ए यांच्यासाठी सुद्धा लेवल 7चं पे भेटणार आहे। 44,900 ते अलाउन्सेस अप्लिकेबल असणार आहेत। 30 वर्षापर्यंत तुम्ही ते अर्ज करू शकता। एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, जनरल नर्सिंग मिडवाइफ प्लस डिप्लोमा इन ऑन्कॉलॉजी नर्सिंग बेसिक पोस्ट बेसिक BSc नर्सिंग असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। म्हणजे GNM ANM किंवा बेसिक BSc नर्सिंग असेल तर तुम्ही करू शकता। त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन सुद्धा असणं गरजेचं आहे। स्टेनोग्राफर यांच्यासाठी सुद्धा इथे जागा आहेत। किती जागा आहेत तुम्ही पाहू शकता। EWS साठी 2, ST साठी 1, URR असं जागा आहेत। लेवल 4चं तुम्हाला इथे पेमेंट भेटणार आहे 25,500 ते परत तुम्हाला अलाउन्सेस सुद्धा इथे भेटणार आहेत 27 इयरपर्यंत, म्हणजे
एज लिमिट असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा, ग्रॅज्युएट फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी कोर्स शुड हॅव विथ स्पीड असणं, म्हणजे तुम्हाला टायपिंग स्पीड इथे असणं गरजेचं आहे, टायपिंग येणे गरजेचं आहे. ANSYSची हिंदी आणि इंग्लिश टायपिंग इथं येणं गरजेचं आहे. त्यानंतर एक्सपिरियन्स असेल तरी तुम्ही इथे अर्ज करू शकता. लोकेशन बघा, नवी मुंबई परेल इथे असणार आहे. त्यानंतर गुवाहाटी असणार आहे. फिमेल वॉर्डन यांच्यासाठी सुद्धा इथे जागा आहेत. लेवल 6 इथे पे मॅट्रिक्स भेटणार आहे. तुम्हाला सॅलरी किती भेटणार आहे बघा, 35,400 पासून. परत अलाउन्सेस सुद्धा इथे भेटणार आहेत. 35 ते 45 वर्षापर्यंत तुम्ही ते अर्ज करू शकता. एज्युकेशन काय लागणार आहे, ग्रॅज्युएट इन एनी फील्डमधून तुमचं ग्रॅज्युएशन असेल आणि 7 इयर एक्सपिरियन्स असेल हाऊसकीपिंगचा तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. त्यानंतर बघा, किचन सुपरवायझर यांच्यासाठी लेवल 6 सॅलरी मिळणार आहे. 35,400 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. 30 वर्षापर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता. एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा, डिग्री इन हॉटेल मॅनेजमेंट असेल आणि कॅटरिंग टेक्नॉलॉजी फ्रॉम रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूटमधून जर तुम्ही केला असाल 50% मार्क्स घेऊन तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. 1 इयर एक्सपिरियन्स सुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे. त्यानंतर कुक यांच्यासाठी सुद्धा इथे व्हॅकन्सी आहे. लेवल 2चं तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. 19,900 असं सॅलरी मिळणार आहे. 27 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. एज्युकेशन क्वालिफिकेशन 10वी पास असणं गरजेचं आहे. फूड प्रोडक्शन आणि बेकरी कुकीज याच्यामध्ये जर तुमचं एज्युकेशन झालं असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. आणि तुम्हाला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स सुद्धा लागणार आहे. नंतर नेक्स्ट पद आहे अटेंडंट. यांच्यासाठी बघा, लेवल 1चं पगार मिळणार आहे. 18,000 पगार मिळणार आहे तुम्हाला इथे. मॅक्झिमम 25 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता मॅक्झिमम, आणि त्याच्यापेक्षा वरी असेल तरी तुम्ही इथे अर्ज करू शकता. 10वी स्टँडर्ड सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूटमधून तुमची 10वी पास असणं गरजेचं आहे. 1 इयर एक्सपिरियन्स सुद्धा तुम्हाला हाऊसकीपिंगचा इथे लागणार आहे. ट्रेड हेल्पर यांच्यासाठी लेवल 1चं पगार मिळणार आहे. 18,000, मॅक्झिमम 25 वर्ष असणं गरजेचं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा, 10वी पास असाल रिकॉग्नाइज बोर्डमध्ये, 1 इयर एक्सपिरियन्स असेल मॅनेजमेंट किंवा मेंटेनन्समध्ये तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. त्यानंतर बघा, असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर यांच्यासाठी सुद्धा इथे जागा निघालेल्या आहेत. लेवल 6 इथे पगार मिळणार आहे. 35,400 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. 35 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. आणि एक्स सर्व्हिसमॅन सुद्धा इथे अर्ज करू शकतात. बघा, तुम्हाला इथे हाईट लागणार आहे. असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर यांच्यासाठी तुम्हाला इथे हाईट लागणार आहे. ती हाईट पाहू शकता. त्यानुसार तुम्हाला इथे चेस्ट सुद्धा इथे लागणार आहे. चेस्ट सुद्धा पाहायचं आहे. आणि इव्हेंट्स होणार आहेत, 100 मीटर रन्स होणार आहे. त्यामध्ये जर बसत असाल तर तुमची इथे निवड केली जाणार आहे. त्यानंतर सिक्युरिटी गार्ड यांच्यासाठी सुद्धा इथे भरती आहे. लेवल 1चं पगार मिळणार आहे 18,000 आणि 27 वर्षापर्यंत असाल म्हणजे 27 वर्षाचे असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. एक सर्व्हिसमॅन सुद्धा इथे अर्ज करू शकतात. आणि तुम्हाला इथे SSC इक्विव्हॅलंट रिकॉग्नाइज बोर्डमधून तुमची 10वी पास होणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं काय, तुम्हाला हाईट, वेट आणि चेस्ट तुम्ही इथे पाहू शकता. ड्रायव्हर यांच्यासाठी लेवल 2चं सॅलरी मिळणार आहे 19,000. त्यानंतर अलाउन्सेस सुद्धा इथे मिळू शकतात. 28 वर्षाच्या पुढून असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकतात. एक्सपिरियन्स सुद्धा इथे दिलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने बघा, तुम्हाला फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, सॅलरी किती आहे असं. आणि रिटन एक्झाम बघा, तुमची टेस्ट कशी होणार आहे. रिटन एक्झामिनेशन स्किल टेस्ट होणार आहे. 100 मार्क्स MCQ असणार आहेत, सब्जेक्ट रिलेटेड असणार आहेत. आणि रिटन एक्झामिनेशन इंटरव्ह्यू सुद्धा इथे 100 मार्काचा MCQ असणार आहे. फिजिकल एज्युकेशन म्हणजे रिटन एक्झामिनेशन इथं सुद्धा होणार आहे. अशा पद्धतीची ही संपूर्ण सविस्तर माहिती होती. आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.